जिल्हा विस्तारित कार्यकारिणीची बैठक सिंधुदुर्ग जिल्हा संपन्न होत आहे आणि या विस्तारित बैठकीला उपस्थित असलेले सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय रवींद्र चव्हाणजी, सन्माननीय निलेश राणे, सन्माननीय प्रमोद जठार, सन्माननीय राजन तेली, सन्माननीय मनीष दळवी, सन्माननीय प्रभाकर सावंत, सन्माननीय लखनराजे भोसले, सौ श्वेता कोलगावकर, महिला जिल्हा अध्यक्षा श्री संजू परब, महेश सारंग, अशोक सावंत, रणजित देसाई, दादा साई, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सर्व तालुका अध्यक्ष, कार्यकारिणी, भाजपा आणि उपस्थित सर्व मान्यवर पत्रकार आणि उपस्थित बंधू भगिनींनो आणि मित्र, माझ्या अगोदर अनेक वक्त्यांची भाषणं झाली जी मी ऐकली. त्यामध्ये दोन ठराव महत्वाचे आहेत. पहिला ठराव आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब 2014 साली पहिल्यांदा पंतप्रधान झाले आणि सलग या निवडणुकीनंतर तिसऱ्यांदा झाल्याबद्दल आपली कार्यकारिणी त्यांचा अभिनंदनचा प्रस्ताव जो मांडला आणि त्यावर जे विचार व्यक्त केले त्याबद्दल धन्यवाद मी देतो आणि माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं अभिनंदन. त्याचप्रमाणे माझाही प्रस्ताव त्याने मांडला. त्यावर मी एवढंच म्हणेन, विजय नक्कीच माझा आहे, पण श्रेय समोर बसलेल्या सगळ्यांचा, सर्व मतदारांचा आणि मंचकावरील सर्व पालकमंत्र्यासह सर्वजण यांच्यामुळेच मी विजयी झालो असं माझं प्रामाणिक मत आहे. विजय मिळाल्यानंतर मूल्यमापन करणं, कोणी काय केलं कोणी काय केलं नाही याच्यात मी जाणार नाही. पण भविष्यामध्ये विधानसभेची निवडणूक आहे, ती पाहता आपण आत्मपरीक्षण जरूर करायला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. या अगोदर मी रत्नागिरीला बोलून आलोय. कार्यकर्त्यांना मी मार्गदर्शन नाही, माझे विचार सांगितले. मला असं वाटतं हा कार्यकर्ता म्हणजे आपलं सैन्य आहे, भाजपचं सैन्य आहे आणि कुठल्याही पक्षापेक्षा भाजपचा कार्यकर्ता कामात कार्यात मेहनती तरबेज आहे. हे मी सांगायला नको, त्यांनी अनेक वेळा सिद्ध केलं, अनेक वेळा मी तुमचं कौतुक केलंय. सगळ्यांपेक्षा वेगळा माझा कार्यकर्ता आहे आणि म्हणून या निवडणुकीत निवडून दिलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देत असताना मी एवढंच सांगतो, भविष्याची निवडणूक पाहत असताना आपल्या बूथवर, आपल्या तालुक्यामध्ये आणि आपल्या एकूणच बूथमध्ये आपण काय मिळवलं, त्यात विधानसभेच्या विभागामध्ये जे काय मिळवलं ते पुरेसं आहे का याचा विचार करा असं मला वाटतं. माननीय मोदी साहेब आपण तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याचं त्यांचं अभिनंदन केलं. 1, 2, 3 ही सोपी गोष्ट नाही. नेहरू एकदा झाले आणि दुसरी वेळ आमचे पंतप्रधान झाले. हे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब किती तास काम करतात तरी मनाजवळ विचार करा. आम्ही जवळून पाहिलंय, दिल्लीला असताना, कॅबिनेटमध्ये असताना किती तास, 16-18 तास काम. कोणताही जगातला विषय सहजतेने हाताळतात, बोलतात, त्याचं प्रगील ज्ञान त्यांच्याकडे आहे. आज बघा 2014ला पहिल्यांदा पंतप्रधान झाले, त्या देश
जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये 11व्या क्रमांकावर होता, 11व्या. आणि आज भारत देश त्यांनी 10 वर्ष पूर्ण केली, तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले, त्या भारत 5व्या क्रमांकावर. अच्छा, जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये सोपी गोष्ट नाहीये. भारताला काय इनवायचे? गरीब देश, दरिद्री देश, त्यांच्याकडे अन्न नाही, अमुक नाही वगैरे आपली निंदा करायची. त्यांना मोदी साहेबांनी दाखवून दिलं की मी जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारत आज 5व्या क्रमांकावर आहे. थोडा फरक आहे जपान, जर्मनी. आणि मोदी पुढे म्हणाले, ते महत्वाचं, किती आत्मविश्वास आहे बघा, आत्मविश्वास. काय म्हणाले की म्हणाले 2030 पूर्वी माझा भारत देश जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये 3ऱ्या क्रमांकावर असेल. तिसरा आणि म्हणून 3ऱ्या क्रमांकावर असेल हे बोलत असताना त्यांनी सांगितलं की 2047 साली 100 वर्ष देशाला स्वतंत्र झाल्यानंतर माझा भारत देश एक विकसित देश, जगात असेल विकसित देश. हे करायला निघाले. आम्हाला सर्वांना त्यांच्याबद्दल सार्थ अभिमान पाहिजे. नुसतं ठराव मारून समाधान होणार नाही. कोण सार्थ अभिमान असला पाहिजे, गर्व असला पाहिजे की असे पंतप्रधान 25 कोटी लोकांची गरिबी घालवली. छोटी रक्कम नाही, छोटी संख्या नाही, 25 कोटी. गेली 10 म्हणजे कोरोनाच्या नंतर 80 कोटी लोकांना गरिबांना अन्न पुरवठा करतायत आजपर्यंत आणि पुढच्या 5 वर्षापर्यंत करणार, हेही त्यांनी जाहीर केलं. 80 कोटी लोकांना. कोणत्या पंतप्रधानांनी केलं? आजही जगात कोणते पंतप्रधान करतायत? फक्त आमच्या मोदी साहेबांनी केलं. गरिबी, आणि गरिबीत माझ्या देशात कोणी गरीब उपासपोटी राहता कामा नये या स्तुत्य हेतूने ही योजना त्यांनी जाहीर केली. किती योजना आहे? आता आमचे अनेक कार्यकर्ते विचारतात, अरे जा बाबा प्रचार गावागाव, पण दादा कोणते विषय घ्यायचे? विषय मोदींनी शिल्लक ठेवलेत नाही, एवढे दिले विषय. ही 80 कोटी लोकांची योजना सांगितली अन्नधान्याची. किती योजना आहेत? महिलांसाठी किती योजना आहेत? गॅस पासून घ्या, रोजगारापासून घ्या, किती योजना दिल्या त्यांनी. तरुणांसाठी दिल्या, शिक्षणासाठी दिल्या, सक्षमीकरण महिलांसाठी दिल्या, शेकडोनी योजना दिल्या, शेकडोनी. त्याचे यादी वापरून पुस्तक पण काढलंय. घ्या, लोकांना सांगा लाभार्थी असं तुम्ही, मोदींची योजना तुम्हाला मिळाली आहे, लाभ मिळतोय. फक्त मोदींची आठवण ठेवा, म्हणजे बीजेपीची आठवण ठेवा, बीजेपीचं कमळ लक्षात ठेवा आणि तसं मतदान करा. हे सांगायचं. त्यासाठी थांबायची गरज नाही. असं नाही पालकमंत्री आणि नेत्यांनी येऊन इथे एकत्रीकरण करायला पाहिजे, भाषण करायला पाहिजे, तेव्हाच आम्ही घराच्या बाहेर पडणार, असं नाही. कार्यकर्ता या शब्दाला फार अर्थ आहे. जो हेगडेवारांनी आपल्या पुस्तकात लिहिलंय, मी वाचलं. जेव्हा बीजेपीचं आलं ना, ते हेगडेवार वाचलं पहिल्यांदा. जो समाजामध्ये राहून समाजाचे दुःख जाणून घेतो, निवारण करतो, जनतेच्या सुख दुःखाशी समरस होतो, जनसेवा करतो, तो जनसेवक आहे. आणि तो बीजेपीला आणि हेगडेवारांना अभिप्रेत आहे. अपेक्षा ठेवणं चुकीचं नाही, पण प्रथम काय, आज काय परिस्थिती आहे? वृत्तपत्र वाचता, इथे बसलेली आहे, ते बातम्या द्यायला बसले. तुम्ही बीजेपीचं हित करणारे आहात, काय बातम्या मिळवतायत की आमचं सरकार येणार, मग आम्ही हे करणार, हे दाखवतो, अमुक करतो. त्यांना पंतप्रधान घाप फुटला. उद्धव ठाकरे म्हणतो घाप फुटलाय. काय शब्द पंतप्रधान बोलला परवा,
रवी चव्हाणजी आणि सावंत साहेब अध्यक्ष, महाराष्ट्रात बाकी कुठे काही हो, पण आमच्या पंतप्रधानांबद्दल, आमच्या अमित शहाबद्दल कोणी काही बोलला अपशब्द तर इथे निषेध व्हायलाच पाहिजे. आपल्या जिल्ह्यात व्हायलाच पाहिजे. एक परवा मी एक टीव्हीवर पाहिलं, त्या आव्हाडांची गाडी तोडली वगैरे काहीतरी झालं, पण ज्या आमदारांनी आव्हाडांवर टीका केली ना, त्यांचं एक पोस्टर रस्त्यावर लावलं होतं. एक महिला आली आणि चप्पल काढली, चप्पलाने त्या पोस्टरवर मारत होती. एक महिला रस्त्यावर निषेध करत होती. वाट नाही पाहिली अजून 5-25 येतील का, अमुक करतील का, माझ्या स्लोगन निषेध व्यक्त केला. पक्षाबद्दल प्रामाणिकपणे, पक्षाबद्दल आस्था, आपुलकी, प्रेम, आणि हा पक्ष देशाचं संरक्षण करतोय, समाजाचं रक्षण करतोय, असा पक्ष माझा आहे. तर मी त्या पक्षासाठी त्याची विचारधाराशी समरस होऊन काम करत राहणं हे कर्तव्य आहे. सांगितल्यानंतर कोणी करेल, कोणी करेल. काय बोलला उद्धव ठाकरे ऐकवत नाही. मी काल ट्विट केला, वाचला असेल तुम्ही, तरी एकही कोण सांगायला आलं नाही, दादा छान केलं तर बरं झालं, त्याला असंच ठोकलं पाहिजे ना. आपसात चर्चा, कार्यकर्त्यामध्ये मतभेद, कोण कुठल्या गटाचा, कोण ते महिलांमध्ये पुरुषांमध्ये, का पैशाची वाटणी आहे का मतभेद व्हायला, का सत्तेची वाटणी आहे? ते कुठे काही होत आपल्या जिल्ह्यात हे होता का म्हणे, विलाद होता का म्हणे. एक संघ, एक विचाराने नेते आदेश त्याची पूर्तता करणं हे सिंधुदुर्गाच्या कार्यकर्त्यांचं कर्तव्य समजून काम केलं पाहिजे. कोणी उमेदवार देवत निवडून आणणं आपलं काम आहे, त्याच्यावर भाष्य करणं आपलं काम नाही. त्याला निष्ठावान नाही म्हणत, त्याला निष्ठावान नाही म्हणत. आणि मग निष्ठा तुम्ही दाखवावी. तुमच्यासारख्या मॅच्युअर कार्यकर्त्यांना मला सांगावं असं नाही वाटत. परिपक्व आहात तुम्ही, परिपक्व. तुम्ही जसं ऐकलं टीव्हीवर, मी लगेच वरिष्ठांना सांगून टाकलं, काल परवा जाऊ मी आता मराठवाड्यात जाणार. जरांगे जे जे बोलतोय आमच्या देवेंद्र फडणवीसांना, आणि उद्धव जे जे बोलतोय पंतप्रधाना, तो आणि तो मुटका संजय राऊत, त्यांचा समाचार घेणं 10 ते 15 दिवसात निघणं आचारसंहिता. मलाही चीड आली, तुम्हाला आली असेल, पण तुम्ही संयमी दिसता. पक्ष टिकवायचा असेल, वाढवायचा असेल, सत्तेवर आणायचं असेल तर दीर्घकाळ संयम नाही उपयोगाचा आहे, नाही उपयोगाचा आहे. आणि म्हणून तुम्हाला मी सांगेन, ही निवडणूक विधानसभेची आपल्यासाठी महत्वाची आहे. जे जे आता बोलतायत ना, काय काय बोलतात नीट वाचा. यांना दाखवतो, यांना आत टाकतो, यांना अमुक करतो, तमुक करतो. काय विचार हो त्या उद्धवची? 2.5 वर्ष होता, ज्याला कारभार कळला नाही, ज्याला बजेट कळला नाही, पर कॅपिटल इन्कम कळत नाही, GDP कळत, तो माणूस आता मी होणार, मी असं करणार. आणि आपले लोक एवढे विचारवंत आहेत, कोकणातले लोक उत्तर देत नाही. बरं नाही, बरं नाही. त्या जिल्ह्यात शिवसेना राहता कामा नाही हो. मी एकटाच बोलतो, प्रयत्नशील का होत नाहीये, मला काय फरक पडत नाही. मी आता जाताना मी मराठवाड्यात जाणार, चला माझ्या बरोबर. मी कोणाला बोलवलं नाही आणि बोलवणार नाही बोल. पक्षासाठी मोदीजी प्रेम करतात, अमित जी आदर करतात माझा, तो फक्त मला पद देण्यासाठी त्याचा उपयोग करू का, घेण्यासाठी नाही. मी पण पक्षाला काय दिलं पाहिजे
तर पक्ष तुमचाही विचार करेल, तुम्हाला काहीतरी देवाणघेवाण होते, देवाणघेवाण होते. आणि म्हणून कामाला लागा. आता मी भाषण ऐकलं चव्हाण साहेबांचं, ते पण दिवस रात्र काम करतात. माझ्या विजयात त्यांचा फार सिंहाचा वाटा आहे, मी कबूल करतो, कबूल वाटत. आणि त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आणि मी विचारतो, काय रे रवी झोपतो की नाही? काय नाही, मिस्किल हसणं, उत्तर नाही, म्हणजे याचा अर्थ दिवस रात्र काम. रवी चव्हाण काम करतो तर टाळ्या मारणारे पण करत असतील, आता कोणच मारत नाही. बांधवांनो, अमित शहाने पुण्याला जे सांगितलं, जे मार्गदर्शन केलं, तुम्ही ऐकलं असेल काही जणांनी, आणि ते आता ज्याने ऐकलं नाही त्यांना तुमच्यावर पोचवायचं काम यासाठी कार्य करणे. आणि म्हणून उद्याची निवडणूक आपल्या सिंधुदुर्ग रत्नागिरीचे सगळे मतदारसंघ आपण आणि आपले मित्र पक्षाचे कोणी उमेदवार असले त्यांना विजय आणायचं आपलं काम. एवढंच काय, सत्ता आपली आणून दाखवायचं आहे. आमची सत्ता केंद्रात आहे, राज्यात आता आहे आणि उद्या असणार, हे सांगा सगळ्यांना, सांगा. काही मॅनेज बातमी येत आहेत, लक्ष देऊ ना, देऊ ना. ते निवडणूक आली ना, जसं मिरगाला पाऊस पडला का कोणाचा असतो, बेडकांचा, तशी निवडणूक आली ना का अशा बातम्या चालू. काही नाही, आपला विश्वास, आपण जिंकणार, आपण जिंकून आणणार, सत्ता आणणार राज्यात आमची. हा निर्धार करा, सर्व काय ठीक होईल. आता फक्त 8 तारीखपर्यंत दिल्लीला आहे, 8 तारीख नंतर परत येईल, तुम्हाला भेटेल, तुम्ही सांगाल तिथे येईल. भाषण करायला नाही, स्थानिक लोकांशी बोलायला. ज्या मतदाराने मला मतदान दिलं, याने दिलं नाही, त्या दोघांचे आभार मानायला, त्यांच्यापर्यंत जायला मला संकोच वाटत नाही. मी जाणार तुमच्या सोबत. आणि म्हणून तुम्ही सर्वजण आता काही काळ भारतीय जनता पक्ष झेंडावंदन केलं सगळ्यांनी. हे भाजपचा झेंडा, त्याच्या कमळ आहे, ते सदैव असं उंच फडकत राहिला पाहिजे. अशा अशासाठी तुम्ही काम करत राहावं, अशी मला तुम्हाला विनंती करायची. आणि म्हणून तुम्हाला धन्यवाद देतो. माझ्या निवडणुकीत मला विजय मिळवून दिला, भरपूर कामही केलं, त्याबद्दलही धन्यवाद. आणि पुढच्या निवडणुकीसाठी पण शुभेच्छा देतो. शुभेच्छा शब्द उच्चारलाय, उद्गार चिन्ह पुढे आहे, तो अनेकांसाठी, त्यामुळे उद्गार चिन्ह आहे. का असतोय असं? यशस्वी व्हा. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. आपण व्यक्त केलेले विचार हे आम्हा कार्यकर्त्यांना निश्चितच फळ देतील. मी आता या ठिकाणी एक विनंती करतो की आपल्या जिल्ह्याचे निमंत्रित